पुरुषप्रधान संस्कृतीमुळे गावखेड्यात राबणाऱ्या महिलांवर कायम अन्याय होत आला. शेतात राबणाऱ्या महिलांकडे कायम शेतमजूर म्हणूनच पाहिले जात होते. राज्यात महिलांच्या नावावर शेतजमीन असण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे राज्यात कागदोपत्री महिलांना शेतकरी म्हणून ओळख मिळण्याचेही प्रमाण कमी आहे. हीच बाब लक्षात घेता आता सरकारने सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने यावेळच्या पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026ला मंजुरी मिळाली आहे. विशेष म्हणजे या विधेयकाला विरोधकांनीही पाठिंबा दिला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे आता राज्यातील महिला शेतकऱ्यांना कागदोपत्री शेतकरी महिला अशी ओळख मिळणार आहे. सरकारने महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 विधानसभेत मांडले होते. या विधेयकाला अखेर मंजुरी मिळाली आहे. आता या विधेयकानंतर महिलांनाही शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे. आता फक्त पुरुषच शेतकरी नसतील तर शेतात राबणाऱ्या महिलांनाही महिला शेतकरी अशी ओळख मिळणार आहे. महिला शेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना मिळावी यासाठी एखादे सर्वसमावेशक धोरण असावे यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. याच प्रयत्नाचा भाग म्हणून हे विधेयक आणण्यात आले. आता या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 मध्ये महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. महिलांच्या नावे जमीन नसल्याने त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळत नाही. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आता ही अडचण येणार नाही. कुटुंबाची किंवा सामुदायिक खेती करणाऱ्या महिला मत्स्य व्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन, वन उपज संकलन यासारख्या पूरक व्यवसायामध्ये कार्यरत महिलांनाही शेतकरी म्हणून मान्यता देण्याचा प्रयत्न यातून केला जाईल. या विधेयकात राज्यातील महिला शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधीची तरतूद आहे. राज्यातील लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळखपत्र दिले जाईल. त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याचा यातून प्रयत्न केला जाईल. भविष्यात शेतजमिनीच्या सातबावर महिलांचे नाव कसे येईल यासाठी प्रयत्न केले जाईल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.